ज्योती जाधव. वैद्य याच्यासाठी की आम्ही डॉक्टर लावत नाही नावाच्या पुढे. तरी आम्ही 4.5 वर्षाची डिग्री केली आहे, 1 वर्षाची इंटर्नशिप केली आहे, पण आम्ही डॉक्टर नाही लावत. कारण की आमचं जे शास्त्र आहे ते अर्वाचीन आहे आणि पूर्वापासून चालत आलेलं आहे, त्यामुळे आम्ही वैद्यच लावतो. तर माझं अमृतवेल आयुर्वेद या नावाने सेक्टर 20 मध्ये पंचकर्म सेंटर आहे आणि गेले 10 वर्ष मी रुग्णांची आयुर्वेदिक पद्धतीने सेवा करत आहे. तर मी इथे माझं एक ब्रीदवाक्य दिलेलं आहे, अमृतवेल आयुर्वेद अनलॉक द हेल्थ विथ आयुर्वेद. अनलॉक म्हणजे म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम आहे की माझं जे आहे ते जे पण आजार आहे माझा तो लगेच आयुर्वेदिक औषधांनी कमी होतो आणि आयुर्वेदिक औषधांनी कमी होत नाही किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो. तर मी आता एक सांगू इच्छिते की आयुर्वेद हा स्लो नाहीये. आयुर्वेद हा स्लो कशामुळे होतो, तुम्ही जे खाता पिता किंवा जे वागता ते तुमच्या प्रकृतीच्या अनुसार नसतं. तर आज मी हा भ्रम काढण्यासाठी इथे आले आणि पुन्हा सगळ्यांना विनंती करते की लक्ष देऊन तुम्ही ऐका की तुमची प्रकृती कशी आहे आणि तुम्ही त्या प्रकृतीनुसार कसा आहार विहार घ्यायला पाहिजे. सुरुवात करण्याआधी माझ्या सेंटरचं नाव अमृतवेल आयुर्वेद पंचकर्म सेंटर, जे की सेक्टर 20 खाडगर हाऊस सेंटर येथे आहे. जरूर सगळ्यांनी भेट द्या, खूप सुंदर आहे आणि तुम्हाला तिथे आल्यानंतर खूप छान वाटणार आहे. मला याच अजिबात शंका नाही. माझ्याबद्दल थोडंसं BMS केलं, त्याच्यानंतर डिप्लोमा केला योगशास्त्रामध्ये, त्याच्यानंतर MBA केलं हेल्थकेअर मध्ये. हेल्थकेअर मध्ये MBA याच्यासाठी की आम्हाला सगळ्यांना हॉस्पिटल कसं चालवायचं किंवा आपलं क्लिनिक कसं रन करायचं याची पण माहिती पाहिजे असते. तर त्यासाठी मी MBA केलेलं आहे हेल्थकेअर मध्ये. त्याच्यानंतर मी बऱ्याच साऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा काम करते. सध्याच मी खारघर डॉक्टर असोसिएशन सेक्रेटरी आहे. तसंच मी आता खारघरच्या वैद्यकीय सेलची प्रमुख सुद्धा आहे. तर बऱ्याच आयुर्वेद व्यासपीठ नवी मुंबईमध्ये मी सुद्धा काम करते. सायंटिफिक सेक्रेटरी म्हणून तिथे सुद्धा मी काम करत आहे. बऱ्याच महिला संघटनांमध्ये सुद्धा माझा सहभाग आहे. तर सगळीकडे आयुर्वेद काय आहे, आयुर्वेदाचा प्रचार कसा व्हावा यासाठी मी लेक्चर्स घेत असते. जर तुम्हाला तुमच्या सोसायट्यांमध्ये किंवा तुमच्या समाजामध्ये आयुर्वेद काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला इन्व्हाइट करा. कामाची सुरुवात करताना जर आपण देवाचं किंवा भगवान धन्वंतरीचं नाव घेतलं तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहील आणि सगळ्यांना देव सद्बुद्धी देव की आपण काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या नाही करायला पाहिजे, अर्थातच आपल्या प्रकृतीनुसार. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना एक पेपर दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. हा आपला आजचा कार्यक्रम आहे आरोग्य कार्यशाळा. कार्यशाळा याच्यासाठी की काहीतरी तुम्हाला आणि आपल्या डॉक्टरमध्ये आणि पेशंटमध्ये किंवा समाजामध्ये आणि डॉक्टरमध्ये जे काही विचार आहेत त्याची देवाणघेवाण व्हावी आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल उत्तरे मिळावी, म्हणूनच आजची कार्यशाळा आहे. तर कार्यशाळा म्हणजे एकतर्फी कधीच नसते, त्याच्यामुळे मी तुम्हाला जो पेपर दिलेला आहे तो नक्कीच तुम्ही भरावा. त्यात जे प्रश्न आहेत तुमची प्रकृती ओळखण्यासाठी तुमचा तो पेपर भरून झाल्यानंतर परत तुम्ही आमच्या सेंटरवर ज्या काउंटरवर दिलात त्याच्यानंतर तुम्हाला तुमची प्रकृती कुठली आहे हे आम्ही सांगणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण पाहूया आयुर्वेद म्हणजे काय. आयुर्वेद कुठून आला आहे. आयुर्वेद जो आला आहे की आपले प्राचीन ग्रंथ जे वेद आहेत त्यातून आयुर्वेद आलेला आहे. अथर्ववेदातून या आयुर्वेदाची झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. आणि आयुर्वेद म्हणजे फक्त चिकित्सा शास्त्र नसून तुम्हाला आरोग्य कसं निरोगी ठेवावं यासाठी सांगितलं गेलेलं आहे. फक्त निरोगी कसं राहायचं हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं नसून रोगावरची चिकित्सा कशी आयुर्वेदामध्ये आहे ते सुद्धा सांगितले. तर तुम्ही मला सांगा की तुमच्या मनात काय आहे, आयुर्वेद म्हणजे काय असतं. काय असतं आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याची औषधं. येस. स्लो आयुर्वेद. येस. एवढंच सगळ्यांच्या डोक्यात आहे. फक्त झाडपाल्याची औषधं, झाडपाल्याची औषधं, पंचकर्म बस. पण आयुर्वेद म्हणजे फक्त झाडपाल्याची औषधं नाहीये, फक्त पंचकर्म नाहीये किंवा फक्त स्लो रिझल्ट येणारा नाही. हे तुमच्या मनातून आज मला इथून काढायचंय. हे काढल्यानंतरच मी इथून जाणार आहे आणि तेव्हाच माझ्या भाषणाचं खरं सार्थक होणार आहे. तर आयुर्वेद म्हणजे काय, आयुर्वेदाची खरी व्याख्या अशी आहे, हिताहितम सुखम दुःखम आयुर्वेदस्य हिताहितम मानिच तत्त यथोक्तम स आयुर्वेद उच्यते.
तर हित आणि अहित तुमच्या आयुष्याचं हित कशात आहे, आयुष्याचं अहित कशात आहे, सुख कशात आहे, दुःख कशात आहे, हे सांगणारं म्हणजे आयुर्वेद. आयु म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि वेद म्हणजे सायन्स. तर हे वेद जो आहे तो आपल्या प्राचीन ग्रंथातून आलेला आहे, प्राचीन शास्त्रातून आलेला आहे. तर आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर म्हणूनच आपल्यासाठी हितकर काय आहे, अहितकर काय आहे, सुखाचं काय आहे, दुःखाचं काय आहे, हे सांगणारं म्हणजे आयुर्वेद. मग आता तुम्ही सांगा बरं की फक्त आयुर्वेद म्हणजे झाडपालाचा नाही ना. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे स्वास्थ्याचे स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकार रक्षण. हे आयुर्वेदाचे एम आहे. आयुर्वेदाचं काय सगळ्याच शास्त्रांचं हे एम असायला पाहिजे की स्वस्थ व्यक्ती कसा स्वस्थ राहील, निरोगी व्यक्ती कसा निरोगी राहील आणि आजारी व्यक्तीला कसं बरं राहील. हे सगळ्यात आमच्या वैद्यकीय शास्त्राचं एम असतं आणि ते आम्ही फॉलो करत असतो. तर सर्वप्रथम माझं हेच एम असतं की लोक निरोगी कशी राहतील आणि काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, रोगच होणार नाही आणि रोग झाल्यानंतर परत चिकित्सेसाठी आमच्याकडे यायला की आयुर्वेद म्हणजे काय. तर आयुर्वेद हेल्दी कसं, हेल्दी राहणार कसं. तर आपल्या शरीरामध्ये दोष असतात वात, पित्त आणि कफ, हे 3 दोष. तुम्हाला जो पेपर दिलेला आहे तो तुमची प्रकृती वात, पित्त, कफ 3 प्रकारच्या प्रकृती असतात. तर त्या कशा ओळखायच्या त्यासाठी दिलेला आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात हे 3 दोष अवस्थित असतात आणि धातू आपले समावस्थित असतात तेव्हा आपण निरोगी राहतो. समदोष समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. आत्मा इंद्रिय आणि मन जेव्हा प्रसन्न असतील तेव्हा तुम्ही हेल्दी राहता, तेव्हाच तुम्ही स्वस्थ राहता. तर हीच व्याख्या WHO ने सांगितलेली आहे की जेव्हा तुमचं स्वास्थ्य व्यवस्थित राहतं तेव्हा डिसीज इज नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ फिजिकल बट इट इज माइंड आणि हेल्थ. माइंडची पण हेल्थ तेवढीच गरजेची आहे. तर आपण पुढे बघूया. प्रकृती आणि निसर्ग नेहमीच एकसाथ चालत असतं. तर आपल्याला या प्रकृतीला पण दुर्लक्ष करून चालणार नाहीये. म्हणूनच आज तुम्हाला इथे पेपर दिलेला आहे. तुमची प्रकृती काय आहे, त्याच्यात निसर्गाच्या बदलानुसार तुम्ही कसं कसं वागायला पाहिजे. तर हे दोन्ही एकसाथ चालत असतात. आपली प्रकृती केव्हा ठरते, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच आपली प्रकृती ठरत असते. आई वडिलांच्या याच्यातून आपली प्रकृती ठरत असते. वात, पित्त, कफ ह्या 3 प्रकृती वेगळ्या वेगळ्या आहेत. कोणी मिक्सड प्रकृती असते, वात, पित्त, कफ अशी प्रकृती पण आपल्याला आढळून येते. तर तुम्ही प्रत्येकाने जे पेपर दिलेला आहे तो क्वेश्चन भरा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला अनालिसिस करू. ते बघा वात प्रकृतीचा माणूस कसा असतो. वात प्रकृतीचा माणूस जो असतो ना तो एकदमच सिरमिडा आणि असं थोडंसं सावळा, त्याचे केस एकदमच रफ असतात किंवा ना त्याला पटकन भूक लागते आणि पटकन मग त्याला असं खाल्लं की लगेच पोट भरल्यासारखं पण वाटतं आणि अगदीच त्याची नखं वगैरे अशी तुटकी असतात. म्हणजे अशा प्रकारचा तो वात प्रकृतीचा माणूस असतो. त्याला ना लगेच असा राग पण येतो आणि लगेच तो विसरून पण जातो. काही बोललं ना की तो मी इथे वस्तू ठेवली ना तर तिथे तो विसरून जातो की ते वस्तू ठेवली. तर लगेच समजतं पण आणि लगेच विसरून पण जातो. असं वात प्रकृतीचा माणूस असतो. पित्त प्रकृतीची व्यक्ती कशी असते. पित्त प्रकृतीची व्यक्ती एकदम अशी चिकट असते आणि तिचा वर्ण पिवळसर असा असतो. ठीक आहे. आणि त्याचे केस जे असतात एकदम डार्क काळ्या रंगाचे असतात, स्निग्ध असतात, तेलकट असे त्याचे केस असतात आणि खूप रागीट असतात आणि लगेच चेहरा लाल होणारा असा तो व्यक्ती असतो. तर कफ प्रकृतीची व्यक्ती कशी असते. कफ प्रकृतीची व्यक्ती अशी जाडी, अशी खूप गोरी असते, स्निग्ध त्वचा असते. माझं एक उदाहरण द्या की मी कफ प्रकृतीची आहे. तर एकदम असं स्किन वरती असं तेज असतं आणि सारखी भूक लागते आणि ह्या व्यक्तीला खाल्लं तेवढं कमीच असतं. खूप चौपट असते ही व्यक्ती. तर अशा प्रकृतीची कफ प्रकृती असते. तुम्हाला जो पेपर आहे त्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा हेच आहे की तुम्ही कसे आहात, तुम्हाला लगेच भूक लागते का, तुम्हाला लगेच राग येतो का, त्याची उत्तरं जर तुम्ही दिली तर तुम्हाला तुमची प्रकृती अनालिसिस करायला खूप सोपं जाणार.